नमस्कार मंडळी, वर्षाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण इथं पाहणार आहोत व्हेज पुलाव। अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये पण खायला तितकाच टेस्टी असा पुलाव आज आपण पाहतो। चला रेसिपीला सुरुवात करूया वेळ न घालवता। तर इथं मी बासमती तांदूळ घेतलेला आहे। हे सुट्टवालं बासमती तांदूळ आहे। तर साधारण हे 1 वाटी मी तांदूळ घेतलेला आहे। तर जुना तांदूळ कसा ओळखायचा, तर थोडासा लालसर हा तांदूळ दिसतो, याचा अर्थ हा जुना तांदूळ आहे आणि तुटत नाही, पटकन कडक असतो। तर हा आपण 1 वाटी घेतलेला आहे। तर आता हा स्वच्छ आधी आपण धुवून घेऊया 2 पाण्याने। मी तांदूळ इथे स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यात आपण आता 1 ग्लास पाणी टाकून ठेवूया, जेणेकरून आपला तांदूळ इथे छान प्रकारे भिजन। 15-20 मिनिटांसाठी आपण तांदूळ हा भिजत ठेवूया इथे। तर आपण पुढची तयारी करून घेऊया। ते इथे आता काय काय लागणार ते दाखवते। 1 वाटी फ्लावर, अर्धी वाटी वाटाणा, 2 छोटे गाजर घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर 2 बटाटे साल काढून घेतलेले आहेत। तर ह्याच्यामध्ये तुम्ही भाज्या कमी जास्त करू शकता। तर आता हा भात आपण कुकरमध्ये करणार आहोत। त्यासाठी गॅसवर आपण कुकर ठेवलेला आहे। कुकर छानपैकी आता आपण इथे तापून घेऊया आणि त्यामध्ये 2 मोठ्या चमच्याने आपण तेल टाकून घेणार आहे। तेल छान प्रकारे तापून घ्यायचंय। तेल छान प्रकारे तापलं की आपण त्याच्यामध्ये ना 1 मोठा चमचा जिरे वापरणार आहोत। इथं मोहरीचा वापर आपण नाही करणार आहोत, फक्त जिरे वापरणार आहोत। तर जिरे छान प्रकारे फुलून घ्यायचे आहेत। जिरे छान फुलले की आपण थोडे खडे मसाले त्याच्यामध्ये 2-3 हिरव्या वेलची, 1 मोठी वेलची, 2-3 लवंगा, 2-3 मिऱ्या, 1 दालचिनीचा तुकडा आणि तेजपत्ते छोटे 2 घेतलेले आहेत। खडा मसाला छान प्रकारे परतून झाला ना की आपण ना 2 मोठ्या आकाराचे कांदे इथं बारीक असे कट करून घेतलेले आहेत उभ्या स्लाइस मध्ये। तेही छान प्रकारे आपण आता इथं परतून घेऊया। कांदा आपला जराही कच्चा ठेवायचा नाहीये, छान प्रकारे इथं कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला। अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच हा पुलाव करून बघा, खूप छान लागतो हा पुलाव। कांदा छानपैकी परतला की आपण ना 3 हिरव्या मिरच्या अशा मध्ये कट करून टाकलेल्या आहेत आणि 1 मोठा टमाटा ना तोही असा बारीक चॉप करून टाकलेला आहे। सगळे हे पदार्थ आपण छान प्रकारे इथं मिक्स करून घेऊया आणि कच्चापणा जाईपर्यंत हे परतून घेऊया। टोमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला इथं परतायचा आहे। टमाटा लवकर सॉफ्ट होण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकूया आणि 2 चमचे ना आपण ना इथे ना आलं लसूण पेस्ट वापरणार आहोत। आलं लसूणचा कच्चापणा हे पूर्णपणे आपल्याला घालवायचा आहे। छान प्रकारे आता परतून घेऊया आपण हे सगळे जिन्नस। टमाटा थोडासा सॉफ्ट झालेला दिसत आहे तुम्हाला इथे आणि साईडने तेलही छान प्रकारे सुटलेला आहे। तर आपण ज्या भाज्या घेतल्या त्या ॲड करून घेऊया। तर आधी वाटाणा ॲड केलेला आहे। एक करून आपण सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। तुम्हाला ज्या भाज्या आवडतात आणि ज्या अवेलेबल असेल तुम्ही त्या भाज्या इथं वापरल्या तरी चालेल। फ्लावर, गाजर, वाटाणा तुमच्याकडे जर तोंडली असेल तर तुम्ही तोंडलीही वापरा। बटाटा टाकलेला आहे इथं आपण छान प्रकारे मिक्स करून घेऊया। इथं तेलामध्ये ना काजू पण टाकून घ्या, मी विसरले काजू टाकायची। 2-4 काजू पण इथं तुम्ही ॲड करा। भाज्यांना लागण इतपत मीठ इथं आपण ॲड करून घेऊया, म्हणजे जेणेकरून भाज्या आळणी लागणार नाही आपल्या। आणि मीठ टाकल्यावर छान प्रकारे आपण इथं मिक्स करून घेऊया। सगळं मिक्स करून झालं आपण 5 मिनिटांसाठी ना भाज्यांना वाफ देऊया, जेणेकरून आपल्या भाज्या थोड्याशा अशा सॉफ्ट होतील। 5 मिनिटं झालेली आहे, झाकण काढून घेते बघा, किती कलरफुल छान असं दिसत आहे। एकदा मिक्स करून घेऊया आपण छान प्रकारे सगळं। अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी पुलाव सांगितलेला आहे। लहान मुलंही तितकीच आवडीने खातील। तिखट आपण इथे जास्त करणार नाही हा भात। तर आता ह्यात 1.5 चमचा मी धना पावडर वापरत आहे। मसाला साधारण 1 ते 1.5 चमचा आणि बिर्याणी मसाला आपण टाकणार आहोत 1 ते 1.5 चमचा। जास्त तिखट करणार नाहीये मी इथं भात, पण तुम्ही तुमच्या तिखटेप्रमाणे इथं भात कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। छान प्रकारे मिक्स करून घेऊया। दुसरा कुठला मसाला वापरायची गरज नाही, जेणेकरून आपण हिरवी मिरची त्याच्यामध्ये वापरलेली आहे। आणि जो तांदूळ आपण धुवून घेतला होता आणि पाणी टाकून ठेवला होता त्यातलं पाणी सगळं नितळून ना आपण हा तांदूळ ह्याच्यामध्ये टाकून छान प्रकारे मिक्स करून घेऊया। तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राइब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर साईडचं बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। तांदूळ सगळा छान प्रकारे मिक्स करून झाले, आपण चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया। मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करा। खूप सारी कोथिंबीर टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा छान प्रकारे इथं मिक्स करून घेऊया।
दिसताना किती टेम्पटिंग दिसत आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण इथं 1 वाटी तांदूळ घेतला होता, तर त्याच वाटीने आपण इथं 2 वाटी पाणी टाकून घेणार आहे। एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे आपला भात इथं मोकळा होण्यासाठी। तांदूळ जर तुम्ही अर्धा तास वगैरे आधी भिजत ठेवला असेल तर तुम्ही 1.5 वाटीच इथं पाणी टाका, जेणेकरून ना भात तुमचा असा छान प्रकारे मोकळा होईल। तर साधारण 1 ते 1.5 चमचा साजूक तूप इथे टाकून घेतलेला आहे। छान प्रकारे मिक्स करूया। पुलाव करताना, मसाले भात करताना असं तूप जर टाकलं ना तुम्ही, तर भाताची ना चव एक वेगळीच लागते, छान प्रकारे चव लागते। तर कुकरचं झाकण लावून आपण इथं 2 शिट्या इथं आपण काढून घेऊया। मोठ्या गॅसवर 2 शिट्या काढायच्या आहेत। 2 शिट्या झालेल्या आहे, कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे। तर तुम्ही पाहू शकता आपला सुंदर असा व्हेज पुलाव इथं तयार झालेला आहे। तुम्हाला सर्व करून दाखवते। थोडीशी कोथिंबीर टाकून आपण सर्व करून घेऊया। तर दाना आपल्या तांदळाचा इथं मोकळा झालेला आणि त्याचबरोबर भाज्याही खूप छान प्रकारे आपल्या इथं शिजलेल्या आहेत। तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करायला मित्र विसरू नका। आणि आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर, तोपर्यंत बाय बाय।